नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. कटवडा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि चविष्ट स्ट्रीट फूड प्रकार आहे. मसालेदार बटाटे वडा, त्यावर टाकलेला तिखट कट आणि सोबत पाव किंवा ब्रेड अशी त्याची खास ओळख आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्र भागात कटवडा खूप प्रसिद्ध आहे. झणझणीत चव, मसाल्यांचा सुगंध आणि गरमागरम सर्विंगमुळे कटवडा हा अनेक खाद्यप्रेमींचा आवडता पदार्थ बनलेला आहे. हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपल्याला इथे कट बनवून घ्यायचा आहे. कट बनवण्यासाठी एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक दालचिनीचा थोडा तुकडा घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जेवढं कट बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाले घ्यायचे आहेत. एक 4 मिरे घालायचे आहे, 4 लवंग घालायचे आहेत, चक्रीय फूल 1-2 घालायचं आहे, वेलदोडे 1-2 घालायचे आहे आणि बारीक गॅस करूनच सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला खसखस घालायचा आहे आणि वाळलेलं खोबरं आपल्याला याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे. याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या भरपूर अशा प्रमाणामध्ये आपल्याला घालायचा आहे. आल्याचा एक छोटासा तुकडा घालायचा आहे आणि साधारण 1-2 कांदा आपल्याला याच्यामध्ये लांब चिरून अशा पद्धतीने घालायचा आहे आणि 1 टोमॅटो घालायचा आहे, कोथिंबीर घालायचे आहे आणि या सर्व मसाल्यांना अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे. कट बनवण्यासाठी मसाला भाजणे, व्यवस्थित मसाला भाजणे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता रंग बदलेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता सर्व मसाला माझा चांगल्या पद्धतीने भाजलेला आहे. आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. आता कट बनवणार आहोत त्याच्यासाठी तेल थोडंसं याच्यामध्ये आपल्याला साधारण रेग्युलर पेक्षा 1-2 चमचा एक्स्ट्राच घालायचा आहे आणि थोडंसं तेल गरम झाल्यानंतर हिंग पावडर घालायचं आहे आणि जे आपण वाटण मिक्सरमधून बारीक केलेलं होतं ते वाटण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता ह्या वाटणाला आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता छान पद्धतीने याला आपल्याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण राहिलेले मसाले घालायचे आहेत. कोथिंबीर घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायचं आहे आणि थोडंसं टेस्टसाठी अगदी थोड्या प्रमाणात गूळ घालायचं आहे. आपल्या टेस्टनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आवर्जून गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. आता याच्यामध्ये आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहे. आणि ह्या कटला आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने उकळी आणायची आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आणि टेस्टी अशा पद्धतीने आपला कट तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी आणि खूप मस्त लागते. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी माझी नक्कीच ट्राय करून बघा. आता आपला कट तयार झालेला आहे. आता इथे आपण वड्यांची तयारी करून घ्यायचं आहे. वडे बनवण्यासाठी आधी आपल्याला हिरव्या मिरच्या आपल्या टेस्टनुसार आणि आल्याचा तुकडा आणि भरपूर अशा प्रमाणात आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे.
आता त्याच्यासाठी आपल्याला इथे वड्यांच्यासाठी भाजी तयार करून घ्यायचं आहे. भाजीसाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हिंग पावडर घालायची आहे. हिंग पावडर घालून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मोहरी घालायचं आहे आणि आवर्जून आपल्याला ह्या वड्यांच्यामध्ये साधारण पोह्याच्या चमच्याने 1-1.5 चमचा धने घालायचे आहेत. याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. आता जे आपण मिरचीचं पेस्ट बनवलेलं होतं ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. मिरचीची पेस्ट व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायचं आहे. आता जेवढे आपण वडे बनवणार आहोत तेवढे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि उकडून थोडंसं स्मॅश केलेले बटाटे याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. जास्त पण आपल्याला वड्यांच्यासाठी अगदी जास्त प्रमाणात स्मॅश करायचं नाही. थोडंसं मोठं याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून कोथिंबीर घालायचं आहे आणि सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटे आपल्याला जास्त पण स्मॅश करायचं नाही, कारण जर जास्त तुम्ही स्मॅश केला तर त्याचे पॅटीस व्यवस्थित होत नाहीत आणि ज्यावेळी आपण वडे तळण्यासाठी घेतो तेव्हा जे आपलं वरचं कवर असतं ते सुद्धा त्याला व्यवस्थित चिकटत नाही. त्याच्यामुळे बटाटे स्मॅश करताना थोडंसं मोठं त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता याचे आपल्याला छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्हाला लहान मोठे आवडतील तेवढे. आता इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने त्याचे गोल पॅटीस बनवलेल्या आहेत. आता ह्याला डीप करण्यासाठी आपण याच्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे हरभरा डाळीचं पीठ मी अंदाजे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे, खायचा सोडा घालायचा आहे. आणि जसं आपलं भजीचं बॅटर असतं तशाच पद्धतीने आपल्याला ह्याचंसुद्धा थोडंसं पाणी घालून भजीच्या बॅटरसारखं हे बॅटरसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पिठामध्ये मी अजिबात हळद पावडरचा वापर केलेला नाही. बऱ्याच जण काय करतात की पिठामध्ये सुद्धा हळद पावडर घालतात, पण ज्यावेळी आपण तळण्यासाठी घेतो किंवा तळतो त्यावेळी काय होतं की हळद पावडरचा रंग लवकर तेलामध्ये करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पिठामध्ये आपल्याला हळद पावडर घालण्याची गरज नाही. आता आपलं बॅटर तयार करून झालेलं आहे. आता इथे छोटासा वड्यांचा गोळा घ्यायचा आहे, तो बॅटरमध्ये डीप करायचा आहे आणि मोठा गॅस करून आपल्याला ह्या सर्व वड्यांना अशाच पद्धतीने सोडून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि वडे तळताना आवर्जून गॅस आपला थोडासा मोठाच ठेवायचा आहे, नाहीतर वडे तेल धरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडंसं गॅस आपल्याला मोठंच करायचं आहे. आता इथे बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या वड्यांना रंग आलेला आहे. आता आपले वडे तयार झालेले आहेत. याला आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूप टेस्टी आणि खूप मस्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आता आपलं कटसुद्धा तयार आहे आणि वडासुद्धा तयार आहे. आता आपण सर्विंगसाठी घ्यायचं आहे. सर्व करताना आधी आपल्याला एका छोट्याशा प्लेटमध्ये वडा घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कट घालायचा आहे.
त्याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे आणि जर आवडत असेल तर थोडंसं बारीक चिरलेलं शेवसुद्धा घालायचं आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.